तर नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. तुम्हाला मी काल सांगितलं होतं की आज तुमच्याकरता एक्साइज डिपार्टमेंटचा राज्य उत्पादन शुल्कचं ग्राउंड कधी आहे याविषयी व्हिडिओ आणतो बोललो होतो. तो व्हिडिओ आणला मित्रांनो. आज बघा, एका 2 महिन्यापूर्वी एक पत्रक आलं होतं एक्साइज डिपार्टमेंटमधलं की आपल्याकडं ग्राउंडच्या अभावामुळे आपण सध्या ग्राउंड घेऊ शकत नाही. परत 2 आणि 3 आठवड्यापूर्वी एक पत्रक आलं होतं. त्यामध्ये उल्लेख असा केला होता की सध्या पोलीसचे ग्राउंड एंगेज असल्यामुळं, ते ग्राउंड चालू असल्यामुळं किंवा होणारे जे पोलीस भरतीचं नियोजन असल्यामुळं हे आपण ग्राउंडला पोस्टपोन करून आपण ग्राउंड हे जुलैमध्ये किंवा जूनच्या शेवटला घेऊया असं त्यावेळेस बोललं होतं. पण त्यानंतर बघा, आता एक 8 दिवसापूर्वी एक नवीन गोष्ट समोर आली. ती गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस हे पोलीस शिपायांचं ग्राउंड होईल, आता ह्याचं नियोजन होतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईला वगैरे, पण तिकडं पावसाचा जोर वाढल्यामुळं ते ग्राउंड हे शिफ्टिंग लोकलला करायची होती, म्हणजे बाकीचे जे पोलीस अधीक्षक असतील त्या ठिकाणी. पण त्यानंतर एक असं ठरलं की हे जे एक्साइज डिपार्टमेंटचं ग्राउंड आहे ते ग्राउंड ज्यावेळेस पोलीसचे ग्राउंड उपलब्ध होतील त्यावेळेस हे ग्राउंड होणार आहे. त्यांची गाईडलाईन सांगितले त्याने ऑगस्ट महिन्याच्या शेवटला किंवा सप्टेंबरमध्ये, अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे की सप्टेंबरमध्ये किंवा ह्या महिन्यामध्ये शेवटला ग्राउंडला हे सुरुवात होऊ शकते. ही होती अपडेट एक्साइज डिपार्टमेंटची. आणि त्यामध्ये बघा, खूप पदं आहेत, पण फक्त चालक आणि शिपाई ह्या 2 पदाकरताच ग्राउंड असतं, बाकीच्याला ग्राउंड वगैरे काय नाही. ठीक आहे तर बघा, हे अपडेट तुम्ही सर्वांसोबत तुम्ही शेअर करा, कारण त्या मुलांना याचा फायदा हा होऊ शकतो. आता पुढचा मुद्दा घेऊया आपण. तो पुढचा मुद्दा म्हणजे मुंबई शहरला ज्या मुलांचं ग्राउंड बाकी आहे किंवा त्या ठिकाणी ते मुलं पोहोचू शकले नाहीत, अशा मुलांना चान्स मिळेल का, हा पण पोरांचा प्रश्न होता. मित्रांनो, तुम्हाला एक चान्स नक्कीच मिळणार. तुम्हाला शेवटी एक वेळ चान्स देऊन तुम्हाला नंतर बोलवण्यात येऊ शकतं ग्राउंडसाठी. हा होता मुद्दा. आणि पुढचा मुद्दा जो मुलांचा होता की सर, आता आमचं ग्राउंड झालेलं आहे, पण त्या ठिकाणी आम्हाला लिहिताना तिथं सही घेताना हे आमच्या ह्या मार्कावरती सही घेतलेली आहे, पण ज्यावेळेस मेरिट लागलं चालकाचं त्यावेळेस आमचे मार्क हे कमी होते. हे पण काही मुलांचे असे प्रॉब्लेम्स आलेले आहेत. बघा, तुमचं कुठलंही तुमचं समस्या असेल तर तुम्ही त्या समस्येविषयी तुम्ही त्या पोर्टलला तुम्ही विचारू शकता. आता या ठिकाणी विषय असा येतो, विषय कसा की ज्या मुलांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांनी मार्क्स बघितलेले आहेत, पण त्या ठिकाणी काही मुलांचे मार्क्स चेंज झाले, त्याचा आरोप पोरांचा, त्या मुलांनी आक्षेप घ्या. ठीक आहे, आणि तुम्ही त्याची साईड आहे त्यावर जाऊन तुम्ही आपलं मत सुद्धा नोंदवू शकता. आता पुढचा मुद्दा होता, तो मुद्दा म्हणजे EWSचा. तुम्हाला वेळ वाढवून दिलेला आहे. ज्या मुलांना पहिलं सांगितलं होतं की तुम्ही त्यातून फॉर्म भरू नका, ज्या मुलांना ओबीसी मिळेल त्या पोरांनी ओबीसीतून फॉर्म भरा, ज्यांना मिळालं नाही त्या पोरांनी हा फॉर्म SEBC मधून भरा. पण तरीही काही मुलांनी EWS मध्ये फॉर्म भरलाय आणि ते मुलं लागले सुद्धा, पण नियमानुसार त्या मुलांना त्या ठिकाणातून फॉर्म भरता येत नाही, कारण मराठा समाजाला एक अलग आरक्षण मिळालेलं आहे, त्यातूनच तुम्ही फॉर्म भरू शकता. इथं हा एक तुम्हाला मुद्दा मला सांगायचा होता EWSचा आणि त्याचा. आता अजून एक जास्त प्रश्न येतो आणि जास्त गोष्टी येतात की जे मुस्लिम समाजात जास्त प्रमाणामध्ये ह्या EWS मध्ये आहे, त्यांना फायदा होतो. चांगली गोष्ट आहे. फायदा हा आपल्याच लोकांना होतोय, गरिबांना याचा फायदा होतोय, त्यामध्ये काही वाईट ही काहीही नाही. फक्त विषय असा येतो की जी स्पर्धा पूर्वी EWS मध्ये होती ती स्पर्धा आता सध्या पाहायला मिळत नाही, आणि ती स्पर्धा थोडीशी बाहेर वाढलेली आहे SEBC मध्ये, OBC मध्ये. मग आता ज्या मुलांना असं वाटायचं की आता आरक्षण पाहिजे होतं, पण जर एकूणच हा मुद्दा बघितला तर ह्या आरक्षणाच्या माध्यमातून ह्या लढाईतून कुठेतरी समाजाला बॅकफुटला जावं लागलं. काय पोरांना ह्या संधीपासून वंचित सुद्धा राहावं लागणार आहे, ही एक गोष्ट आहे. आणि ज्या मुलांनी फॉर्म भरला EWS मध्ये जाऊन त्या मुलांनी आपलं चेंज करून घ्या, जाऊन तुमचं हमी पत्र लिहून द्या. ठीक आहे, एवढे मित्रांनो आजची आपली होती अपडेट. तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, एक वेळेस एक लाईक करून टाका, आणि जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्ही जाऊन त्याला फॉलो करून घ्या, कारण आपण प्रत्येक जे अपडेट असते
त्यानंतर ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या टेलिग्रामला आपण पोस्ट करत असतो. आणि हा व्हिडिओ त्या पोरापर्यंत पोहोचवा ज्यांनी एक्साईजला फॉर्म भरला आहे. ठीक आहे.